बंगालमध्ये चाप बसेल की नाही वगैरे मला माहिती नाही, कारण मी कधीच पश्चिम बंगालमध्ये गेलेली नाही. तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात, पहिला आधी महाराष्ट्रावरती कुठला चाप लावता येतो सांगा. म्हणजे चापाचे काही प्रकार बिकार आहेत का? कारण महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या 3 वर्षाच्या 6 महिन्याच्या पासून अगदी 70-80 वर्षाच्या महिलेवर अत्याचार होत आहे. तिथला चाप कुठला आहे? म्हणजे प्रकार असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात काय चाप बसेल ते त्यांचं ते बघतील. पण महाराष्ट्रात तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या राज्यात काय काय घडतंय? पुण्यामध्ये कोयते काढले जात आहेत, तलवारी काढले जात आहेत, पुण्यामध्ये अवकाळी पावसामध्ये रस्ते भरले जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्र म्हणून बघणार की तुम्ही खूप चांगले मुख्यमंत्री आहात, खूप मस्त. पुण्यामध्ये तर कोण हातच नाही पकडू शकत, तोंडच नाही, पण कृती अपेक्षित आहे. त्यांनी असंही म्हटलंय की आता घुसपेट जी आहे ती भारतामध्ये होणार नाही. बंगालचा हा विजय जो काही झालेला आहे त्याच्यामुळे घुसपेट वर आता अंकुश लावला जाणार आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या एकतेला जो धोका निर्माण व्हायचा तो आता होणार नाही. चांगली गोष्ट आहे. कारण भारत देशाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण भारत देशाचा प्रश्न आहे. पण भारत देशामध्ये जो काही आपण आता घुसपेट म्हणताय, त्या घुसपेटला गव्हर्नमेंटचे काही जे निकष असू नये हे सगळं मिळवलं, त्याचं काय? आणि कुठल्या तरी एका जातीला किंवा एका धर्माला टार्गेट करून भारत देशामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण, तर त्याला विरोध आहे. आणि भारताची अखंडता एकत्र ठेवायची असेल, मुळात आपण भारताने लोकशाही स्वीकारली आहे, अधिकारशाही अजून आलेली नाही, चालू झाली आहे पण आलेली नाही. आपण लोकशाही स्वीकारली आहे, तर त्या लोकशाहीत राहून भारत अखंड ठेवणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण त्याच लोकशाहीचे जर तुकडे करून पाहिजे तशी पायामल्ली करणार असाल तर विरोध राहील. त्यांचं असंही म्हणणं आहे की जंगलराज जे होतं ते बंगालमध्ये होतं आणि जंगलराज संपलेलं आहे. ते विधा आणि सध्या महाराष्ट्रातली असलेली परिस्थिती नाही. जंगलराज तो प्राण्यांचा असतो, म्हणजे तगडा प्राणी, वाघ असतील, सिंह असतील, तगड्या अगदी चांगल्या ताकदीच्या पण प्राण्यांवर स्वार होतात. तो जंगलराज मला माहिती आहे. माणसांमधला जंगलराज मला माहिती नाही. मी महाराष्ट्रात मात्र आता जंगलराज बघते. कारण भर दिवसा जर कोयते साध्या छोट्या भांडणाचं, म्हणजे स्कूटरला धक्का लागला अशी भांडणं जीव घेण्यापर्यंत चालले, मग हा कुठला राज आहे? या राजला काय म्हणावं? सोबतच त्यांनी असंही टोला लगावला आहे की काही लोक आता EVMवर आरोप लावतील. सकाळी 9 वाजता लोकशाही पराजित झाली असं ऐकायला मिळेल आणि गांजा कुठे मिळतोय हे सांगा, मी गृहमंत्री आहे. नाही, मला त्याच्यावर भाष्य नाही करायचे. पण एक पक्का आहे, लोकशाहीचा आपण जर स्वीकार केला आहे, तो कसा अस्वीकार होतो आहे ते अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आम्ही काय त्या स्थळी पोचलेलो नव्हतो, पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनवर येणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून आम्ही तो पाहिला आहे. आता महाराष्ट्रामध्ये मात्र लोकांनी ठरवावा हा कुठला राज आहे. पालिकेचा अर्थसंकल्प जवळजवळ सादर होऊ शकतो. सत्ताधाऱ्यांचं म्हणतं की मुंबईकरांच्या हिताचा अर्थसंकल्प. सत्ताधारी म्हणणारच. जर इथे 100 विरोधी पक्ष 100च्या वर आहे, 108 105 विरोधी पक्ष आहेत, त्यांच्या सगळ्या नगरसेवकांना फक्त MIM, बघा किती एक गोष्ट आहे, ज्या MIMच्या नावाने म्हणजे मुसलमानांचा विरोध आणि MIM पक्ष म्हटलं काय, मुस्लिम धार्जिन्य हा पक्ष आहे असं दिसतो. आणि त्या पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांना 2-2 करोड दिले. का दिले? हे तुमचं हिंदू आणि मुस्लिम म्हणजे पाहिजे तेव्हा तसे वापरायचे, पाहिजे तेव्हा असे वापरायचे. आम्हाला त्यांना दिलेल्याचं दुःख नाही, पण MIMवर
त्यांचे सगळे प्रवक्ते भरभरून बोलणार, विरोध करणार. पश्चिम ज्या बांगलादेश याच्यावर बोलत होते, बोलतात, आजही बोलतात, त्यांना किती कोटीचा निधी दिलाय या आता चालू बजेटमध्ये केंद्रात, इथे पण दिलाय. त्यामुळे हा भेदभाव का करताय? 3 वर्ष 10 महिने 10 दिवसांनी आपण सगळ्या एकत्र नगरसेवक निवडून आलोय, तर किमान तुम्ही सोन्याचे पत्रे घाला, चांदीचे घाला, त्यालाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कारण 20-20 करोडमध्ये, कारण त्या 3 वर्ष 10 महिन्यात यांच्या आमदारांना 10-10 करोड, 15-15, 20-20 करोड दिलेले, म्हणून तर श्वेतपत्रिका मागतोय. केले काय? आणि त्याच्यामध्ये तर चांदीचे पत्रे घातले की सोन्याचे घातले तेही अजून कळलेलं नाही. आत्ता पण त्यांना 20-20 करोडचे फंड दिले. मुंबईकरांनी खरंच सिरियस बाब आहे की एवढा फंड 3 वर्ष 10 महिन्यात चालू होता, आत्ताही दिला. मग सगळी कामं भाजपामध्ये जेवढे नगरसेवक आहेत किंवा शिंदे ग्रुपमध्ये कामं संपलेली असली पाहिजे होती. परत त्यांना 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी हे करतायत. मग जे विरोधी पक्षामध्ये महिला निवडून आले, त्या महिलांना कोणाला नेमकं कुठला महिलांचा आदर करताय? जर तुम्ही महिलांचा आदर करताय तर महिला नगरसेवकांना तरी तुम्ही पैसे टाकले पाहिजे होते. त्यांच्या वॉर्डमध्ये जे नगरसेवक 2 नंबर पक्षाचे म्हणून आमच्या समोर होते, त्यांना ज्यांनी मतदान दिले त्यांचाही अपमान करताय, त्यांचाही अपमान करताय. भाजपाचे जिथे पडले आणि काँग्रेस किंवा शिवसेनेचे निवडून आले, तर त्या नागरिकांचा पण तुम्ही अपमान करताय, तिथे असलेल्या महिलांचा अपमान करताय फंड न देऊन. आणि फंड का तुमच्या घरून आणलंय? टॅक्सपेअर लोकांचा जाईल ना. त्यामुळे आपल्याकडे प्रोसिजर आहे, पत्र द्या, पत्रावरती कामं सांगा, कामांच्या माध्यमातून जो गटनेता असतो त्याला बोलवलं जातं, त्याला सांगितलं जातं की तुझी पत्र इतकी आली तर आम्ही इतका तुला फंड देतो, तुम्ही वाटून घ्या, म्हणजे सगळ्यांना तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. तसं काहीच केलं गेलं नाही. त्यामुळे हा फंड 70% मुंबईकरांच्या तोंडाला पाण्यात घुसणारा फंड आहे. बजेट आहे.